बऱ्याचदा काय होतं की बायकांना पुरुष हे फार चांगल्या पद्धतीने समजतात, कारण की तेवढा ते आपल्या पुरुषाबद्दल विचार करतात. गोष्ट काय घडते की त्यांना लक्षात येतं की माझा जोडीदार हा थोडासा वुमन फ्रेंडली आहे, तो स्त्रियांशी लवकर तो इझी होतो, हे त्यांना माहिती आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बायकांना ही अशी वाटते की माझ्यात काहीतरी गोष्टी कमी आहेत, तर त्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी माझा नवरा किंवा माझा पार्टनर बाहेर जातो की काय, ही एक गोष्ट त्यांच्या मनामध्ये असते, म्हणून सुद्धा ते शंका घेतात. तिसरी गोष्ट अशी की घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत, त्या इमोशन्स आणि जे सेक्शुअल जे काही नातं आहे, तर त्याच्यात त्यांना कुठेतरी दरी वाटते, आणि त्या दरीमुळेच त्यांना असं वाटतं की बाबा ही व्यक्ती जर मला ही अमुक गोष्ट देत नाही आहे, याचा अर्थ ही व्यक्ती कोणाला तरी काहीतरी देते जे त्यांना मिळत नाही आहे त्यांच्या हक्काचं, म्हणून ती पुढे शंका करते. आणि बऱ्याचदा असं होतं की त्या व्यक्तीचे असे काही अनुभवसुद्धा असतात की त्या व्यक्तीने मागे अफेअर संदर्भातले प्रयत्न काही केलेले असतात. सो मग त्या स्त्रीला किंवा त्या व्यक्तीला सहज वाटतंच ना की ही व्यक्ती अशा पद्धतीने वागते, तर मग आपण सुद्धा आपल्या जोडीदाराकडे फार डोळस पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून आपला व्यक्ती हा आपल्याकडेच राहील, तो कोणाकडेही जाणार नाही. ह्या सगळ्या विचारसरणीमध्ये ती व्यक्ती आपल्या जोडीदाराला पकडण्यासाठी किंवा जवळ ठेवण्यासाठीच ही गोष्ट करते की आपल्याला ह्या बाहेरच्या नात्यामध्ये जाऊन द्यायचं नाही. हा एक प्रामाणिक त्या व्यक्तीचा हेतू असतो, जी घरातली स्त्री असते तिचा.